जंजिरेकर सिद्धींचा बंदोबस्त करण्यासाठी पद्मदुर्ग महाराजांनी बांधला। सिद्धींना समुद्र किनाऱ्यापासून लांब कसं ठेवता येईल ह्या विचारातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी एक किल्ला येथील डोंगरावर बांधला आणि या किल्ल्याचं नाव आहे साम्राजगड। हा किल्ला आज अपरिचित आहे आणि अगदी कोटाचे थोडेसे दगडधोंडे शिल्लक असताना सुद्धा ह्या किल्ल्यावर जायची आमची इच्छा का झाली त्याचं कारण तुम्हाला या भागात कळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुरुड गावात आपण आलेलो आहे आणि जे साम्राजगडला आपल्याला जे जायचं आहे तर मुळात विषय असा आहे की इथल्या म्हणजे लोकांना विचारलं ते म्हणतात की मंदिराच्या इथनं जावा। तर आता हे समोर आपल्याला जे शंकराचं मंदिर दिसतंय त्याच्याच बाजूने आपल्याला वरती जायचं आहे। दुपारचा बरोबर 1 वाजलाय। आता भूक लागलेली आहे पण म्हणलं एक काम करूयात, साम्राजगडावर बसूनच मस्त डबा खाऊयात। समोरचा सुंदर जो समुद्र आहे तोही बघूयात, म्हणजे निघायला मोकळे आम्ही। सगळीकडे संपूर्ण बाजूने समुद्र दिसतोय बघा आपल्याला। तर आपल्याला आल्याच एक समाधी दिसून येते किल्ल्यावर। तर अशा प्रकारच्या समाधी आपल्याला सह्याद्रीतल्या तिकडच्या डोंगर रांगेतल्या किल्ल्यांवर दिसतातच, पण इथं मात्र एक समाधी आहे। म्हणजेच इथं काहीतरी घडलंय का, तर हो, इथं एक मोठा रणसंग्राम घडलेला आहे ॲक्च्युली। आणि नेमकं मी त्याच दिवशी आज तिथं आहे, पण मुळात याच रणसंग्रामात मराठ्यांना हार मानावी लागली होती। मुळात काय तर हा जो किल्ला आहे साम्राजगड किंवा त्याला दंडा राजापुरी म्हणतात, तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेला किल्ला आहे, त्यांनी बांधलेला किल्ला आहे। हा जो किल्ला आहे हा घेण्यासाठी जंजिरेकर सिद्धी फार प्रयत्न करत होते, म्हणजे ते वेगवेगळ्या मार्गाने किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते। तर एक वेळ अशी होती की त्यांनी लिटरली झाडांना तोफा बांधून याच्यावर मारा करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला आणि त्यात 300 हपशी मारले गेले होते। त्यांनी महाराजांची तह करण्याचाही विचार केला होता, पण महाराज त्याला बदले नाहीत। मग पुन्हा 11 फेब्रुवारी 1671च्या रात्री त्यांनी इथं हल्ला केला आणि हा गड ताब्यात घेतला। तोच दिवस आज नेमकं मी त्या दिवशी ह्या किल्ल्यावर आहे। इथं सध्या एक छोटीशी अशी घटना की जंजिरेकर सिद्धींनी हा किल्ला आजच्या दिवशी ताब्यात घेतला होता। तर समोर आता साम्राजगडाच्या भिंती आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत, तटबंदीच्या भिंती। पुढच्या या बाजूने आपण आता आलो, ही तटबंदी आपल्याला दिसते अगदी ढासळण्याच्या मार्गावरती। त्या बाजूला मागे पद्मदुर्ग आहे या बाजूला, आणि या बाजूला आहे जंजिरा। तर बघूयात अजून किल्ल्यावर काय बघायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोची दत्तो यांना पाठवून हा किल्ला बांधायला घेतला होता। सुंदर किल्ला आहे, फक्त थोडासा कोट आहे हा, बाकी जास्त काय नाही। इकडं काय आहे का बघ बरं, झेंडा आहे। इथं बघा तटबंदीचे अवशेष आहेत, हा गोल भाग आहे, मध्ये पायऱ्या आहेत, हा पुन्हा गोल भाग आहे बुरुजाचा। इथून जंजिरा दिसतोय का ते बघण्याचा प्रयत्न, झाडी खूप वाढलेली आहे आणि पूर्ण तटबंदी ढासळल्यामुळं कदाचित इथून तो दिसेल का नाही जरा शंका आहे। बघूयात आपण ह्या तटबंदीवरनच। हा हे बघ जंजिरा दिसतोय इथनं, अगदी स्पष्ट दिसतोय। कदाचित आता ही झाडे उगवल्यामुळं पण याची ह्या भागाची उंची पूर्वी जास्त असणार आहे आणि त्याच्यामुळं अगदी व्यवस्थितरित्या जंजिरावर लक्ष ठेवता येत असावं। बघा ह्या बघा समोर दिसतोय आपल्याला किल्ले जंजिरा। जंजिरेकरांच्या ज्या मोहिमा होत्या, म्हणजे जे त्रास देत होते ना, त्या नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच आहे ना महाराजांनी हा किल्ला बांधला होता, व्यंकोजी दत्तोंना सांगून। आता जसा ट्रेकचा प्लॅन ठरला होता तसाच एक मोठा ट्रेकचा प्लॅन इथं ठरलाय। निगडीमधले बरेचशी मंडळी इथं आलेली आहेत। संस्थेचं नाव आहे दुर्ग जागर, काय
कुठले? मित्र परिवार सोशल फाउंडेशन. तर बरीचशी टीम इथं आली आहे. मुळात साम्राजगड असावा की नसावा असं लोकांना वाटतं. इथल्या खालच्या लोकांना पण ह्या गोष्टी माहिती नाही आहेत, किंवा जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर दगडी सोडली तर किल्ल्याच्या खानाखुणा आपल्याला इतक्या जास्त दिसत नाही. त्यामुळे इथं किल्ला म्हणून भेट देणारे व्यक्ती फार कमी असतात. आणि त्यात तुम्ही इतके लोक बघितल्यानंतर आम्हाला छान वाटलं. म्हणूनच म्हणलं की ह्या किल्ल्याविषयी अजून काही माहिती असेल तर ती कळावी. तर ती सांगता येईल का कोणाला? शंकर गोलब, मित्र परिवार सोशल फाउंडेशन, दुर्ग जागर मोहीम 23-24. तर आमचे निलेशजी गावडे हे इतिहासातले जाणकार माणूस आहे. तर आम्ही 51 किल्ले करणार आहेत. त्यातला हा आमचा आज पूर्ण 20 किल्ले होतील. निलेश गावडे आमच्या मोहिमेचे पूर्ण मार्गदर्शक आहेत, इतिहास तज्ञ आहेत ते. आज आपण या सगळ्या किल्ल्याबद्दल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. पद्मदुर्ग आपण पाहून आलो सगळेजण. आणि पद्मदुर्ग समोर इकडं जंजिरा, येतानाच्या रूटवरती आपल्याला कोर्लाई, रेवदांडा हे किल्ले दिसले. आणि हा साम्राजगड इतिहासात याचं खूप मोठं काम राहिलेलं आहे. शिवाजी महाराजांनी कोकण प्रांत जसजसा काबीज करत गेले आणि सिद्धीच्या प्रदेशावरती जसजशी स्वारी होत गेली, त्या सिद्धीला फक्त जंजिरापुरतं मर्यादित ठेवल्यानंतर इथली दांडा, राजपुरी ही सगळी प्रदेशाची गावं ताब्यात घेतली आणि शिवाजीराजांनी इथं अंमल चालू केला. आणि ह्या सगळ्या दांडा राजपुरीवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि इथला अंमल सुरळीत चालावा म्हणून त्याचं एक ठिकाण असावं म्हणून या साम्राजगडाची निर्मिती शिवाजीराजांनी केली. त्याच्यातला हा सगळा तटाचा भाग आपल्याला दिसतो इथं. आज रोजी या सगळ्या प्रदेशामध्ये एवढाच भाग शिल्लक आहे. आणि साम्राजगड असावा का नसावा हे तुम्ही मागाशी म्हणत होते, कारण इतिहासात याच्या फारशा कुठं नोंदी नाही. शिवाजीराजांच्या काळामध्ये तळा आणि घोसाळागड म्हणजे सिद्धीला रायरीपासूनचा पुढचा सगळा प्रदेश त्याला मारत मारत जंजिरापर्यंत आणल्यानंतर तळागडाला शिवाजीराजांचा मुक्काम होता. आणि त्या तळागडाला महाराज इथूनच भेट देऊन गेलेले होते. या मुरुडच्याच सगळ्या व्यक्तींना भेट दिली आणि त्यांनी स्वराज्यासाठी मदत करावी हे एक मोठं आव्हान त्यावेळेस शिवाजीराजांनी केलं. आणि काही इथल्या कोळ्यांनी त्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या. त्याच्यातच लाय पाटील, निराजीरावजी अशी बरीचशी मंडळी त्यांना या सगळ्या कामात उपयोगी पडणार होती. त्यांच्याशी दुसऱ्या भेटीचं हे घेऊन दुसऱ्या 2 दिवसांनी येऊन भेटण्याचं निमंत्रण स्वीकारून शिवाजीराजे तळागडला गेले. आणि रात्रीच्या मुक्कामात याच किल्ल्यावरती खूप मोठा असा स्फोट झाला स्फोटकाचा आणि त्याच्यात इथली सगळी मंडळी मारली गेली. राजांना रात्री ह्या सगळ्या स्फोटाचा आवाज झाला आणि दुसऱ्या दिवशी तडक राजांनी पहाटे सगळी आपली माणसं इथं धाडली. आणि त्यांना इथं आल्यानंतर रात्रीचा जो आवाज झालेला होता त्यांना तर एक प्रकारे त्या गोष्टीची हुरहुर लागून राहिली की अरे आपण यांना भेटून गेलो, उद्याचं नियोजन ठरवलं आणि त्यांचा या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला. हे सगळं ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस सिद्धीची काही हेर ह्या सगळ्या टप्प्यात होते. आणि ह्या टप्प्यामध्ये असतानाच त्यांनी या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या की काय करणार आहेत राजा आणि याच्यामध्ये. म्हणून मग त्यांनी तो स्फोट घडवून आणलेला होता. इथून खालच्या बाजूला गेले की जंजिराचा बराचसा भाग तुम्हाला दिसतो. बरोबर बघितलं. आणि खालच्या बाजूला ती सगळी खोराबांद्राची बाजू दिसते आपल्याला. तिथं थांबल्यानंतर वरती किल्ला असावा असं लक्षात येत नाही. असं थोडंसं कन्स्ट्रक्शन याचं हे शिवाजीराजांनी बांधलेली तटाची भिंत आपल्याला दिसते. या स्फोटामध्ये सगळंच विध्वंस झालेला होता. आणि नंतरच्या काळात संभाजीराजांनी ज्यावेळेस शिवाजीराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जंजिरा जिंकण्यासाठी ज्या सेतूची कल्पना प्रत्यक्षात आणलेली होती, रामाने जसा सेतू बांधला तसं जंजिराच्या मोहिमेमध्ये सतत अपयश होत होतं. आणि म्हणून मग संभाजीराजांनी इथल्या समोरच्या टेकडीवरचा बराचसा भाग फोडला आणि तो तटात त्या संपूर्ण सेतूला बांधण्यासाठी तयार केलेला एक सेतू अर्धवट आपल्याला ज्यावेळेस पूर्ण ओटी होती त्यावेळेस अर्धा सेतू आपल्याला दिसतो. तर हे साम्राजगडाचं सगळ्यात मोठं काम आहे. म्हणून साम्राजगड हा आवर्जून पाहायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आता ठीक आहे तुम्ही दुर्ग जागरच्या दृष्टीने येत आहे म्हणून तुम्हाला ॲटलिस्ट ह्या गोष्टीचं महत्त्व कळेल. पण एक सामान्य पर्यटक म्हणून एखादा व्यक्ती जर आला ना तर तो ना पद्मदुर्गाकडे वळतो ना ह्या भागाकडे, तो फक्त जंजिऱ्याकडे जातो. तर ह्या गोष्टीत तुम्हाला म्हणजे फार छान वाटलं आम्हाला की अशी लोक आहेत की ज्यांना ही दगडी बघून सुद्धा वाटतं की खरंच इथं राजांचं अस्तित्व आहे, किल्ला आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे आभार. असेच ही माहिती म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू मी सगळ्यांना देणारच आहे, पण अशीच माहिती प्रत्येकजण आपापल्या पिढीला पुढे देईल आणि जेणेकरून काही का होईना ती दगडी जी आपले लोक म्हणतायत ना ती बघायला तरी आपली लोक येतील. ह्या जागेचा ऐतिहासिक वारसा काय किंवा ऐतिहासिक संदर्भ काय थोडासा गावडे सर तुम्ही सांगितलं तसा बघतील आणि त्याचा विचार करतील.
अशी आशा फक्त मला अशी या वाटते इथं. सगळ्याची प्रेरणा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच बस बस. आणि शिवराय असे शक्तिदाता हे जे आपल्याकडे म्हटलं जातं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण सगळेच जण शिवाजी महाराजांच्याच प्रेरणेने या सगळ्या याच्याकडे पाहत असतो. त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने आपली स्मारक स्थळ आहेत, प्रेरणास्थळ आहेत. नमस्कार. मित्रपरिवार सोशल फाउंडेशन म्हणून आमची एक संस्था आहे. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राच्या म्हणजे शाळा आहे, त्या माध्यमातून आम्ही पालक मंडळी एकत्र आलो आणि काही साहसी प्रयोग सातत्याने करत राहायचं या उद्देशाने आरोग्य, आनंद, पर्यटन, निसर्ग अशी त्रिसूत्री सोबत घेऊन आम्ही काम करत असतो. तर गेली 8 ते 10 वर्ष आम्ही सातत्याने वेगवेगळे प्रयोग करतो. तुम्ही आता जर पाहिलं आमचा हा जो एज ग्रुप आहे तो साधारणतः 40+ आहे. बरोबर. 40-50 आम्ही सगळे तरुण आहोत आणि दरवर्षी 2 एक्सपिडिशन आम्ही करतो. आता यातले बहुसंख्य लोकांनी पुणे टू कन्याकुमारी सायकलिंग केलेलं आहे 9 दिवसामध्ये, पुणे टू गोवा केलेलं आहे, साताऱ्यापर्यंत आम्ही अनेक वेळा गेलेलो आहे. त्यासोबतच आम्ही हिमालयातील अनेक हाय अल्टिट्यूड ट्रेक ज्याच्यामध्ये साधारणतः 17,000 फूट उंचीपर्यंत आम्ही स्नोफॉलमध्ये सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत. दरवर्षी एकदा आम्ही हिमालयामध्ये पण जात असतो. आणि आत्ता कोरोनानंतर आम्ही एक प्रयोग हाफ आयर्नमॅन सुद्धा केला. म्हणजे आम्ही स्वतः संस्थेच्या माध्यमातून हाफ आयर्नमॅन ऑर्गनाईज केलं. 24 लोकांनी याच गटामधल्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यातल्या 13 लोकांनी इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइमलाईनमध्ये हाफ आयर्नचे 3 इव्हेंट कंप्लीट केले. क्या बात आहे, मस्त यामध्ये. भारी. आणि मग त्या कोरोनामधल्या काळानंतर जी काही थोडी मरगळ आली होती त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि आम्ही आता या महाराष्ट्रातल्या भूमीतले आहोत, पुण्यातले आहोत, तर मग वेगळं काही करता येईल आणि टार्गेट्स मोठी पाहिजेत, मग ती थोडी जास्त अंतर आपल्याला बॉन्डिंग ठेवता येतं. त्या उद्देशाने आमच्या गटातल्या सर्वांनी एक असा निर्णय घेतला की आपण बरेच आम्ही गडकोट फिरलेलो आहे आजूबाजूचे किंवा जिथं पर्यटक प्रामुख्याने जातात असे अनेक गडकोट आम्ही फिरलेलो आहेत. तर मग वेगळं काय करता येईल गडकोटांच्या माध्यमातून, तर मग आम्ही असं ठरलो की किमान 50 मोहिमा आपण करूयात. आणि मग मोहिमा करायची तर काय जे दुर्लक्षित आहेत, आज तुम्ही पाहताय की योगायोगाने आपण आज साम्राज्यगडावर भेटलेलो आहोत. तर असे अनेक किल्ले, आता गेली 2 दिवस आम्ही इकडे कोकणच्या उत्तर किनारपट्टीवर फिरतो आहोत. तर खांदेरी उंदेरीपासून ते थळगड की जिथं आज म्हणजे कुणी पर्यटक आला तर त्याला कळणारही नाही की इथं गड आहे, जसं आपण इथे पाहतो. असे गड आम्ही, आमचे मार्गदर्शक आहेत निलेशजी गावडे, त्यांच्याबद्दलही बोलायचं म्हटलं तर आपल्याला किमान तुम्हाला 2-3 एपिसोड करायला लागतील. त्यातून आम्ही असं ठरवलं की काहीतरी वेगळे प्रयोग करूयात. म्हणजे पुण्याच्या आस परिसरात म्हणजे आता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त पुणे जिल्ह्यामध्ये 29 गडकोट आहेत महाराष्ट्रात महाराजांचे. तर मग त्याच्याहीपेक्षा वेगळं काय करता येईल, दुर्लक्षित गडकोट फिरता येतील का. मग यासाठी आम्ही एक मोहिमेची बांधणी केली, दुर्ग जागर मोहीम. तर त्याची पहिली शपथ आम्ही रायरेश्वरावर घेतली. रायरेश्वरावर आम्ही 50च्या गटाने तिथे गेलो, शंभू महादेवाच्या पिंडीवर आम्ही शपथ घेतली आणि तिथून आमची मोहीम सुरू झाली. त्यातलं आता त्या मोहिमेमध्ये एकाच दिवसामध्ये शक्यतो आमचा असा प्रयत्न असतो की किमान 1 ते 2 गडकोट. आता आमची 5वी मोहीम आहे. 5व्या मोहिमेमध्ये आपण 6वी मोहीम, त्याच्यामध्ये आम्ही 2 दिवसामध्ये आता 10 गडकोट फिरतोय. काल आमचे 6 झालेले आहेत आणि आज आता आमचे 2 होतील. आणि असे वेगवेगळे प्रयोग आम्ही सातत्याने करत असतो. त्याचा उद्देश एकच आहे, आनंद, स्वास्थ्य आणि निसर्ग. थँक्यू. आणि एक आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटली की तुमच्याकडे गावडे सरांसारखा व्यक्ती आहे जो तुम्हाला मुख्य मुद्द्यावर आणेल, इतिहास. कारण काय माहितीये का, बरेच लोक पर्यटन म्हणून फक्त फिरतात, फोटो काढतात, जेवण करतात, घाण करतात, प्लॅस्टिकची बाटल्या पिशव्या टाकून निघून जातात. तुम्ही केलेल्या मोहिमेचं कायम कौतुक, पण मोहीम डोळस असावी. तुम्हाला डोळा आहे तिथं समोर गावडे सर. आणि खरंच हेच जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा गडावर जाता ना तेव्हा फक्त तिथल्या तिथं तुम्ही जेव्हा तो ऐकून तुम्ही जर विसरले, उद्या तुमच्या, आता तुम्ही पालक आहात तर उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इथं आणाल तेव्हा तुम्हाला सांगण्यासाठी काहीतरी असेल. म्हणजे लोकांना माहितीच नाही हा किल्ला आहे. लोक की आयर्नमॅनचा इव्हेंट झाल्यानंतर आमच्याकडे एक खूप मरगळ आली होती. आमच्याच गटातला एक चांगला ट्रेकर आमचा मार्गदर्शक गेला, त्यामुळे आमच्यावर एक असं एक मोठं दडपण होतं. आता त्यातून हे सगळ्या ग्रुपला बाहेर कसं काढायचं, तर मग मित्रपरिवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि जे सुरुवातीपासून कार्य ही मोठ जी बांधणारे आहेत आमचे नवनाथराव नरळे प्रामुख्याने, लक्ष्मण जी बनगे, शंकरराव यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण आता जर लॉंग रनला काही ही जी मोटिवेट करायची आहे, कारण हे सगळे आम्ही शिकलेले, शहाणे आणि स्थिरस्थावर झालेले आहेत. तर मग स्थिरस्थावर आमचे गावडे नेहमी म्हणतात, म्हणजे जिथं एखाद्या ठिकाणी सोबतता येते, स्थिरता आली ना की समजायचं काहीतरी वेगळंच. तर मग ते वेगळ्या मार्गाने सुचण्यापेक्षा आपण ऐतिहासिक गोष्टींवर या सगळ्या गटाला आपल्याला नेता येईल. त्या माध्यमातून मग आता मोहीम प्रमुख म्हणून शंकरराव गोलप काम करतात. म्हणजे आतापर्यंतच्या गेल्या सगळ्या गडकोटांची सगळी जबाबदारी तो सगळी स्वतःच्या खांद्यावर घेतो. तो पूर्णपणे
मार्गी लावतो आहे. त्याला सहप्रमुख म्हणून लक्ष्मण बनगे काम करतात. आणि तुम्ही जसं बोललात म्हणजे ही मोहीम जर निलेशराव नसते, निलेशराव आमच्यातलेच आहेत, आमच्या सोबतच असतात, ते जर आमच्यासोबत नसते तर ही मोहीम शक्य नसती झाली. आम्ही असेच पर्यटकांसारखे 5-25 गडकोट केले असते. त्याचा उपयोग नाही काय. तिघा चौघांचं खूप मोठं योगदान याच्यामध्ये आहे. चला धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. खूप छान वाटलं भेटून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. कसा वाटला नक्की सांगा. अगदी छोटा किल्ला नाही म्हणायलाच हे नाहीये, पण इतिहास मात्र ह्याचा फार वेगळा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत जय शिवराय. काय पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला, सिद्धींचे किल्ला घेण्यासाठीचे झालेले वेगवेगळे प्रयत्न आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी राम सेतूप्रमाणे जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधण्याची जी संकल्पना होती, ह्या सगळ्या गोष्टी ह्या साम्राजगडशी निगडीत आहेत. त्यामुळं अगदी गडकोटाचे काही अवशेष शिल्लक असताना सुद्धा हा किल्ला इतिहासात एक महत्त्वाचं स्थान निर्माण करतो. त्यामुळं हा किल्ला आपण सगळ्यांनी बघणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही कधी भेट देताय किल्ले साम्राजगडाला?